किनवट तालुक्यातील सिंदखेड पोलीस स्टेशनचे फौजदार रमेश जाधव हे बाळू नरसिंग राठोड यांच्यावर बेकायदेशीर हल्ला केल्यामुळे समस्त किनवट माहूर समाज बांधवातर्फे दिनांक 9 जून रोजी सोमवारी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ॲडव्होकेट प्रदीप राठोड यांनी दिली। बाळू नरसिंग राठोड राहणार चापला नाईक तांडा गौरी तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून ते सध्या सारखणी इथं वास्तव्यात राहत असून ते एक कर्मचारी असून त्यांच्या मेहुण्याची पत्नी निधन झाल्यामुळे मानसिक स्थिती बरोबर नसल्यामुळे ते अचानक त्यांच्या मेहुणे सारखणी येथे बाळू राठोड यांच्या घरी आले असता जेवण करत त्यांचे मेहुणे घरातून निघून जात असताना त्याला पकडण्यासाठी बाळू राठोड आणि त्यांची पत्नी सपना बाळू राठोड हे धरून आणत होते। त्यांच्या हातातून सुटून पुन्हा ते निघून गेले आणि त्यांना धरण्यासाठी बाळू राठोडे बुलढाणा बँकेसमोर त्यांना धरलं तरी ते ऐकत नव्हते, म्हणून समोरून पोलीस गाडी येत होती। पोलिसांना बघून शांत बसलेल्या उद्देशानं बाळू राठोड पोलिसांना मदत मागण्यासाठी हात समोर करत असताना सिंदखेड पोलीस स्टेशनच्या फौजदाराने त्यांना काही विचारपूस न करता तू अचानक माझी गाडी काढली म्हणून त्यांच्या पत्नीसमोर कानपट्टीत लाथाबुक्क्यानं बेदम मारहाण करून कानातनं त्यांचं या रक्त निघालं आणि परवाच्या भाषेमध्ये शिवीगाळ लोकांसमोर त्यांनी अपमानित केलं। बाळू राठोड यांनी समाजातील काही ज्येष्ठ लोकांना घटना घडल्याची माहिती त्यांना सांगितली। यावेळी समाज बांधवांनी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वरिष्ठांना न्याय मागण्यासाठी निवेदन देऊन चौकशीची मागणी केली। अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून या बेकायदेशीर घटनेच्या विरोधामध्ये 9 मे रोजी सोमवारला समस्त समाज बांधवातर्फे सारखणी फाटा इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती समन्वयक जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा गौर सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीप राठोड यांनी दिली आहे। या रास्ता रोको आंदोलनाला 3000 पेक्षा समाज बांधव उपस्थित असणार अशी माहिती सूत्राकडून मिळाली आहे। प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड।